एक अतिशय दुःखद घटना समोर येतेय। नांदेडमधून शेतमजुरांना घेऊन ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं 7 महिला ठार झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते। नांदेड जिल्ह्यातील आलेगाव इथली ही घटना असून यामध्ये अवघ्या काही दिवसांवर यातील 2 मुलींना हळद लागणार होती, पण काळाला घाला घातल्यानं दोन्ही भावी नवरींचा या अपघातामध्ये मृत्यू झाला। विशेष म्हणजे यात भावी नवरीसह तिच्या आईचाही मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते। ध्रुपता जाधव वय 18 वर्ष आणि सिमरन संतोष कांबळे वय 18 वर्ष असं या दोन्ही भावी नवरींची नावं आहेत। हळद लागण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबियांवर काळानं घाला घातल्यानं परिवारावर दुःखाचं संकट कोसळलंय। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ताराबाई सटवाजी जाधव आणि त्यांची मुलगी ध्रुपता सटवाजी जाधव यांच्यावर काळानं घाला घातला। ताराबाई जाधव यांच्या ध्रुपता या मुलीची मागील महिन्यात सोयरीक ठरली होती। मे महिन्यात लग्न काढायचं ठरल्यानं खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा म्हणून दोघी मायलेकी मजुरीसाठी हळद काढण्यास जात होत्या। घरात लग्नाची तयारी सुरू होती। लग्नाची धामधूम सुरू असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून या दोघी मायलेकींचा मृत्यू झाला। ट्रॅक्टर अपघातात दोघी मायलेकींचा मृत्यू झाल्यानं परिसरात मोठी शोककळा पसरली आहे। आलेगाव इथं झालेल्या ट्रॅक्टर अपघातात 6 महिलांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलेलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।